जळगावच्या बेलवाडी गावामध्ये या ठिकाणी दोन कुटुंबांमध्ये आज तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये एका जणाचा मृत्यू झाल्यानंतर गावामध्ये जे आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या गावामध्ये ही घटना घडली आपण आता त्या गावात पोहोचलेलो आहे। हेच ते बेलवाडी गाव आहे आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या घटनास्थळी आपण आहोत। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर फॉरेन्सिक एक्सपर्टची जी टीम आहे त्या ठिकाणी नमुने संकलनाचं काम करते आहे। क्राईम सीन असेल त्या वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी संकलनाचं काम करत आहे आणि या पद्धतीने आता पुढची कारवाई या ठिकाणी पोलिसांची सुरू आहे। आज दुपारी 1 वाजेच्या सुमारामध्ये महेश जे गोपाळ कुटुंबीय आहे ते या परिसरामध्ये त्यांच्या इतर कुटुंबातील सदस्यांसोबत या ठिकाणी काम करत होतं। मजूर कुटुंब आहे, बांधकामाचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि या बांधकामाच्या ठिकाणीच हे मजूर कुटुंब जे आहे काम करत असतानाच दुसरं जे पाटील कुटुंबीय आहे हे समोरासमोर आल्यानंतर त्यांचा या ठिकाणी वाद झाला। शाब्दिक वादातून या ठिकाणी हाणामारी झाली। हाणामारीमध्ये या ठिकाणी बांधकाम साहित्य असेल, लाकडी दांडा असा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यानंतर या तुफान हाणामारीमध्ये जे आहे एका जणाचा मृत्यू झालेला आहे। एकनाथ निंबा गोपाळ असं या मयत व्यक्तीचं नाव आहे आणि त्या घटनेनंतर आता या गावामध्ये जे आहे तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते आहे। अनुचित प्रकार या गावामध्ये घडू नये त्यामुळे या ठिकाणी जे आहे किंवा पथक असेल किंवा पोलिसांचा जो आहे मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। नेमका या दोघं कुटुंबांमध्ये जुना वाद काय होता, कोणत्या कारणावरून ही हाणामारी झाली, या घटनेचं मूळ नेमकं काय आहे, अशा पद्धतीने पोलीस वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी तपास करत असून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। तर दुसरीकडे या हाणामारीच्या घटनेमध्ये जवळपास 11 जण जखमी झालेले आहेत। त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत असून या सर्व जखमींवर जे आहे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहे। जोपर्यंत हाणामारी करणाऱ्या आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा जे आहे मयताच्या कुटुंबियांनी घेतल्यामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा तणावाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत आता या ज्या ठिकाणी घटना घडली त्या गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून गावामध्ये तणावाची परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।